मला वजन कमी करायचं आहे, मला भात बंद करायला हवा, मी भात बंद करून चपाती सुरू करतो, असे अनेक लोकांच्याकडून मी ऐकले आहे. अरे भाताबद्दल इतका गैरसमज का करताय तुम्ही? आपण जर कॅलरीजचा विचार केला तर चपातीमध्ये 100 ग्रॅमच्या पाठीमागं 300 इतक्या कॅलरी आहेत. तेच शिजलेल्या भातामध्ये 100 ग्रॅमच्या पाठीमागं 130 इतक्या कॅलरी आहेत. म्हणजे चपातीपेक्षा भातामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज आहेत. फक्त आपण पोर्शन कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय तर चपाती घेत असताना एक घेऊन आपण थांबत असतो, तसं भाताच्या बाबतीत होत नाही. कारण भात चमचा किंवा पळीने आपण घेत असतो, तर आणखी थोडा ह्याच्यामध्ये आपण भात जादा घ्यायला लागतो. हा जर पोर्शन कंट्रोल केला तर भात खूप सुंदर आहे शरीरासाठी. काही ऑटोइम्युन डिसीजमध्ये डॉक्टर्स भात खाण्याचा सल्ला देतात, म्हणजेच ग्लुटेन फ्री खाण्याचा सल्ला देत असतात. चपातीमध्ये ग्लुटेन असल्यामुळे डॉक्टर भातच खाण्याचा सल्ला देतात, कारण भात हे ग्लुटेन फ्री आहे. मी माझ्या स्वतःची वेट लॉस जर्नी जेव्हा पूर्ण केली त्याच्यामध्ये सुद्धा मी भात खाऊनच ती जर्नी पूर्ण केली. 30 किलो इतके मी वजन कमी केले होते. वेट लॉस असो किंवा वेट गेन असो, या दोन्ही जर्नीमध्ये भात आपल्याला उपयोगी पडत असतो. त्याच्यामुळे भाताबद्दलचे जे गैरसमज आहेत ते पहिला तुम्ही दूर करा. या आणि अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही माझं पेज फॉलो आणि सबस्क्राईब करा.